एकदा बनवा आणि वर्षभर खा. मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारा खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय. रक्तदाब, हिमोग्लोबिन, त्वचा आरोग्य, थकवा, स्मरणशक्ती सुधारणारा आज आपण पौष्टिक पदार्थ बनवतोय. शिवाय हा पदार्थ असा आहे ना की मुले सुद्धा मागून मागून खातील. एकदम मुलांच्या आवडीचा आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडणारीच आहे. नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आज आपण जो पदार्थ बनवतोय तो बीटरूट पासून बनवतोय. तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 400 ग्रॅम बीटरूट घेतलेले आहेत. बीटरूट मी सुरुवातीला चांगले धुवून घेतले, आधीच धुवून घ्यायचे. यानंतर याचा देठ काढायचा आणि याची अशी ही सालं काढून घ्यायची. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की बीटरूट किती पौष्टिक आहे. मुलं खात नाही, तर या पद्धतीने तुम्ही मुलांना हा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच त्यांच्या तो पोटात जाईल, कारण बीटरूट पौष्टिक आहे. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड, फायबर आणि पोटॅशियम असल्यामुळे ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतं, रक्ताची कमतरता दूर करते. तुम्हाला जर रक्त कमी असेल तर नियमित बीटरूट खाल्लाच पाहिजे. हे बघा, एका बीटरूटचं साल काढून घेतलंय. आता बाकीच्या उरलेल्या बीटरूटचं असंच सालं काढून घ्यायची आहेत. बीटरूट फक्त हिमोग्लोबिनसाठीच चांगलं नाही, तर यामध्ये आहे भरपूर प्रमाणात नायट्रिक ऑक्साईड. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतं. शिवाय आपल्याला जर एनर्जी नसेल, काही करू वाटत नसेल, अशक्तपणा वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे बीटरूट ऊर्जा देतं. याचा ज्यूस पिल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. शिवाय पचनक्रिया सुधारते. यामुळे भरपूर प्रमाणात फायबर आहे. शिवाय बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो आणि यामुळे आपल्या त्वचेवर सुद्धा चांगली चमक येते. पिंपल्स सुद्धा असतील चेहऱ्यावर तर ते सुद्धा कमी होतात. हे बघा मंडळी, सगळ्या बीटरूटची मी सालं काढून घेतलेली आहेत. आता जेवढे जमेल तेवढे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, लोह असल्यामुळे मेंदूचे कार्यसुद्धा सुधारते आणि यामुळे स्मरणशक्तीसुद्धा चांगली होते. यासाठी लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनी सुद्धा बीटरूट खाल्लंच पाहिजे. तर मंडळी, हे बघा, बीटरूट असे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहे. सगळ्या बीटरूटचे असेच या पद्धतीनेच आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत. बीटरूटच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड केलेला आहे. बीटरूटचा डोसासुद्धा अपलोड केलेला आहे मंडळी. ती रेसिपीसुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडेलच. हे बघा, सगळे बीटरूट मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, एवढे हे 400 ग्रॅममध्ये एवढे बीटरूट आपले तयार झालेले आहेत. इथे मी बीटरूट कापून घेतलेले आहेत असे लहान लहान तुकडे करून, पण तुम्ही पाहिजे तर याला किसून सुद्धा घेऊ शकता. आता हे बीटरूट आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि कुकरला थोडंसं पाणी घालायचं आहे. यामध्ये 1-2 चमचे आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. जास्त शिट्या काढायची गरज नाही. 2 शिट्यामध्ये हे छान मऊसूद असे होतात. आता याला शिटी होते कुकरला, तोपर्यंत आपण इथे गूळ घेतलेला आहे. गूळ सुद्धा चिरून घेऊया. आता इथे 400 ग्रॅम बीटरूटसाठी मी 100 ग्रॅम गूळ चिरून घेणार आहे. मी इथे गूळ वापरलाय, पण तुम्ही गुळाच्या जागी साखरेचा वापर सुद्धा करू शकता. गूळ असा बारीक बारीक चिरून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने हा 100 ग्रॅम गूळ आहे, बारीक चिरून घेतलाय. एका वाटीमध्ये काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. हे बघा, 1 वाटी गूळ झालेला आहे. बीटरूट काढून पूर्णपणे थंड करून घेतलाय. तुम्ही पाहू शकता, मस्त असा सॉफ्ट मऊसूद झालेला आहे. 2 शिट्यामध्ये एकदम सॉफ्ट होतो. हे बघा, अगदी 2-3 चमचे फक्त यामध्ये पाणी घातलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर सुद्धा केलेला नाही. पूर्णपणे थंड करायचं आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरच्या भांड्यात हा थंड केलेला बीटरूट सगळा घालायचा आहे. पाणी घालायची अजिबात गरज नाही. झाकण लावून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला गरज वाटली तरच 1-2 चमचे पाणी घालू शकता, पण जास्त पाण्याचा वापर करू नका, कारण आपण जो पदार्थ बनवतोय तो वर्षभर टिकणारा बनवतोय. हे बघा, बीटरूटची मस्त स्मूथ अशी पेस्ट बनवून झालेली आहे. आता ही पेस्ट आहे आपल्याला गाळून घ्यायची आहे. तर इथे मी एक भांडं घेतलंय. यावर ठेवायची आहे चाळणी आणि मिक्सरमधली सगळी पेस्ट घालायची आहे आणि आपल्याला गाळून घ्यायची आहे. आपण मस्त बीटरूटचा जाम बनवतोय. हा जाम आपण बाहेरून घेऊन येतो दुकानातून, पण तुम्हाला माहिती आहे का, आपण खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये हा घरच्या घरी पौष्टिक बीटरूटचा जाम बनवू शकतो. तुम्ही कधी बनवला नसेल मंडळी तर एकदा बनवून बघा. या पद्धतीने हे बघा, हे बीटरूटची पेस्ट आहे ना, ही अशी गाळून घ्यायची, म्हणजे काही यामध्ये उरले असतील बीटरूटचे तुकडे तर ते काढता येतील. आता ही चाळणीला लागलेली पेस्ट आहे ती सुद्धा या भांड्यामध्ये अशी काढून घेऊया. सगळी पेस्ट या पद्धतीनेच काढून घ्यायची.
जाम म्हटलं ना की मुलांना खूपच आवडतो, तर तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने असा हा जाम बनवू शकता. शिवाय बीटरूटचा बनवतोय तर पौष्टिकसुद्धा आहे. हे बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट आहे. या पद्धतीचीच आपल्याला पाहिजे. यासाठीच बीटरूटची पेस्ट गाळून घ्यायची आहे. यानंतर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता या पॅनमध्ये ही सगळी बीटरूटची पेस्ट घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर, यामध्ये अजिबात जास्त पाणी नाही. यासाठीच आपण यामध्ये पाणीचा वापर जास्त करायचा नाही. आपल्याला बॉईल करताना सुद्धा यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. आता इथे जो चिरून घेतलेला 1 वाटी गूळ आहे तो घातलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. जसजसं मिक्स करत राहू तसतसं गूळ वितळल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि एकसारखं असं मिक्स केल्याने हे बॅटर आहे ते एकदम घट्टसुद्धा होतं. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, नाही तर तळाला लागू शकतो. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. हे बघा हळूहळू हे दाटसरसुद्धा आता व्हायला लागलेलं आहे. गूळसुद्धा वितळत आलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर किंवा खडी साखरेचा इथे वापर करू शकता. पण गुळामध्ये सुद्धा खूपच आयर्न असतं, पौष्टिक आहे गूळ. यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. ज्यांना रक्ताची कमतरता असेल त्यांनी एक गुळाचा खडा खाल्ला तरी खूप छान असा रिझल्ट येतो. यासाठी बीटरूट आपण बनवतोय हे सुद्धा रक्तवाढीसाठी चांगलंच आहे, म्हणूनच इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. हे बघा एकसारखं मिक्स करून घेतलंय. मस्त असा दाटसरपणा आलेला आहे. आता हे वर्षभर टिकवण्यासाठी यामध्ये घालायचा आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाचा रस आहे तो प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. जाम वर्षभर टिकवण्यासाठी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस नक्की घाला. जाम वर्षभर टिकवण्यासाठी लिंबाचा रस आवश्यक आहे. यामुळे जामला बुरशी येत नाही आणि हा बरेच महिने टिकतो. तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसरपणा आलेला आहे. आणि हा लिंबाचा रस घातल्यानंतर फक्त 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त वेळ आता मिक्स करायची गरज नाही. आपला हा जाम तयार आहे. पण आपण आता हा चेक कसा करायचा हा जाम तयार झालेला आहे की नाही, यासाठी एक ताट घ्यायचा, एखादी प्लेट घ्यायची, त्यावर हे थोडासा जाम घालायचा आणि चेक करायचा. जर तो खाली असा खाली येत नाही याचा अर्थ असा आहे की आपला हा जाम तयार झालेला आहे. मस्त असा बीटरूटचा पौष्टिक जाम बनलेला आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर हा बीटरूटचा जाम हे बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे तो वर्षभर टिकतो. काचेची बरणी घेताना सुद्धा कोरडी घ्यायची, अजिबात यामध्ये पाणी नको आणि त्यानंतरच यामध्ये भरून ठेवायचं आहे की नाही. किती साधी सोपी पद्धत, खूप कमी साहित्यामध्ये आपण हा बीटरूटचा जाम बनवलेला आहे. मुलांना आपण जबरदस्ती देतच असतो बीटरूट खायला, पण ते खात नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही असा जाम बनवून ठेवला आणि त्यांना खायला दिला तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हा बीटरूटचा जाम आहे. काचेच्या बरणीत काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता मी हा थोड्या प्रमाणात बनवलेला आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा, खराब होत नाही. यानंतर चपातीला लावून तुम्ही असं मुलांना देऊ शकता. आणि जर तुम्हाला मुलांना शाळेमध्ये द्यायचं आहे तर या पद्धतीने असा हा रोल बनवून त्यांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता. हे बघा बाहेरून आणण्यापेक्षा असा घरच्या घरी जर बीटरूटचा जाम बनवून दिला तर तो पौष्टिक असल्यामुळे खूपच फायदेशीर आहे. हा जाम लहानांसाठी नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा किती उपयोगी आहे हे मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे. त्यामुळे मोठे असतील तर ते सुद्धा आवडीने खाऊ शकता. तर मंडळी तुम्ही सुद्धा हा पौष्टिक बीटरूटचा जाम बनवून वर्षभर साठवून ठेवा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जराही आवडली असेल तर मंडळी लाईक करा आणि शेअर करा कुटुंबासोबत आणि मित्रमंडळीसोबत.